हॅलो एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत. सो आम्ही इथे एमिरेट्स झू पार्कमध्ये आलो. त्याचा सेकंड पार्ट आहे आणि आम्ही इथे जेवायला आलो. इथे अजून एक दुसरी गोंडस मुलगी होती आणि ह्या माझ्या 2 गोंडस मुली अशा ड्रॉइंग करत होत्या ऑर्डर येऊपर्यंत. त्यानंतर मी एक सेल्फी वगैरे घेतला आणि आम्ही असं जेवलो इकडे आणि बाहेर आलो पुन्हा. आणि इथे आम्हाला हे दिसली लेपर्ड कॅट, वाघाची मावशी. सो जंगली बिल्ली. आणि तिच्या बाजूलाच लगेचच हा बेंगॉल टायगर होता, व्हाईट टायगर होता. हा कंटिन्यू रोअर करत होता, म्हणजे एवढा मोठमोठ्याने दरकळ्या फोडत होता ना की थोडं स्केरी होतं ते. बहुतेक घाबरवत होता आम्हाला असं. त्यानंतर आम्ही तिकडनं निघालो आणि पुढे हा क्यूटसा जिराफ बघत होता आमच्याकडे आणि तो माझ्याकडे कंटिन्यूच बघत होता. मग मी त्याच्याबरोबर सेल्फी काढला आणि बहुतेक त्याला काहीतरी खायला देईल अशी अपेक्षा होती, म्हणून आम्ही त्याचं खाणं विकत घेतलं आणि असं त्यांना चारलं. सो त्यांच्यासोबत व्हिडिओज वगैरे घेतल्या, फोटोज घेतले. आणि त्यांच्यासोबत ना 2 छोटीशी हरणंही होती, डिअर होते. सो त्यांनाही श्राऊ चारत होती. तेवढ्यात हा मलाही चार म्हणून आला आणि ही मुलगी एवढी डचकली ना, बापरे विचारू नका. त्यानंतर जिराफच्या छोट्या बेबीला माझ्या छोट्या बेबीने चारलं आणि आम्ही पुढे निघालो. त्यानंतर इथे हे 2-3 अजगर होते. मला साप वगैरे हे प्रकार जास्त आवडत नाही, फार स्कॅरी असतात ते. सो त्यानंतर पुढे हे ना कांगारूसारखे दिसणारे होते, बट यांना काय बोलतात मला आता आठवत नाही. तिथे लिहिलं होतं काहीतरी, बट आय डिडंट रिमेंबर नाव. आणि त्यानंतर हे बेअर, माशा बेअरचे बेअर. आमचं फेवरेट कार्टून आहे माशा बेअर. सो त्याचे बेअर होते तिथे. आणि त्याच्यानंतर गोंडस हरणं खूप छान होते, म्हणजे मी पहिल्यांदाच पाहिलं डिअर. सो मस्त वाटलं त्यांना बघून. त्यानंतर हे इबीज पार्क होतं, म्हणजे बरेचसे वेगवेगळे प्रकारचे बरेच पक्षी होते. सो आम्ही पुढे आलो. फार गरम होत होतं, मग आम्ही एक आईस्क्रीम ब्रेक घेतला फिरता फिरता. हिला चॉकलेट आईस्क्रीम नको होतं. पहिले चॉकलेट खायचं असतं, ऑर्डर केल्यानंतर जास्त होतं ते. त्यानंतर हे आम्हाला इथे दिसले इमू, खूप सारे होते. हे थोडे ॲग्रेसिव्ह असतात. हे झाले ऑस्ट्रिच झाले, खूप सतत त्या ग्लासवर टोचा मारत होते हे. आणि त्यांना असं थोडंसं एंटरटेन केलं आम्हीही. आणि त्यानंतर पुढे आलो. हे यांना काय बोलतात माहीत नाही, सिम्स लाईक काळवीट टाईप होते हे आणि बरेच होते. त्यानंतर आम्हाला दिसला ब्लॅक पॅन्थर. तोही कंटिन्यू फिरत होता, त्याची एवढी मोठी शेपूट होती. सो भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.